नमस्कार, मी अश्विनी तडवळकर आणि तुम्ही पाहताय सोलापूर तरुण भारत डिजिटल न्यूज चॅनल. आज आपण आलोय डॉक्टर मुकुंद लिमये सर यांच्याकडे ही बातचीत करण्यासाठी की उन्हाळ्यात आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, आपला आहार कसा असायला हवा आणि ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर किंवा निसर्गोपचाराच्या माध्यमातून आपलं शरीर कसं थंड ठेवता येईल किंवा उष्णता बाधू नये म्हणून नेमकं काय करता येईल. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये. सर तुम्ही जाणताच की सोलापूरचा उन्हाळा तसाही कडकडीतच असतो हो, हो. आणि झळा लागणाऱ्या असतात. हो. पण यावर्षी लवकर उन्हाळा कडक आहे असं जाणवतंय. खरंय. तर अगदी बरोबर. आपण याच्याकरता स्वतःच्या डोक्यावरती स्कार्फ घेणं, कॅप घेणं किंवा पायात चपला ज्या असतात त्या वाळ्याच्या वापरणं किंवा सरबताचे प्रकार घेणं हे नॉर्मली आपण करतोच बऱ्याच वर्षांपासून. बरोबर. पण मुळात शरीरातली धग वाढलेली असताना ती धग कमी करण्यासाठी, ती उष्णता, दाह कमी करण्यासाठी काय करता येऊ शकतं? हे निसर्गाने काय सांगितलेलं आहे ते आम्हाला सांगा. मुळात एकतर सोलापुरामध्ये म्हणजे पूर्ण हे वातावरण हे आणि एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण सोलापूरमध्ये आहे, की बाहेरची लोकं जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात, की तुमच्याकडे 2च ऋतू आहेत का? उन्हाळा आणि कडक उन्हाळा. म्हणजे उन्हाळा हा आहेच. तर त्या उन्हाळ्यामध्ये आपण आपली काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? तर आपण जेव्हा सकाळी उठतो त्याच वेळेस सर्वप्रथम तर काय करायला पाहिजे, की ह्या दिवसामध्ये आपलं ब्लड सर्क्युलेशन देखील बऱ्याच वेळेस रक्तदाब वाढणं, करणं किंवा लो बीपी होणं हे देखील प्रमाण उन्हामुळे वाढू शकतं. तर ह्यासाठी सर्वप्रथम मी सगळ्यांना विनंती करेन तरुण भारतच्या या चॅनलच्या माध्यमातून, की सर्वांनी रोजच्या रोज सकाळी उठल्या-उठल्या टॅपिंग करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर सकाळी टॅपिंग जेव्हा तुम्ही करता त्याचबरोबर जे आहे ते तुमचं अनुलोम-विलोम करणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे प्राणायाम प्राणायाम महत्वाचा. करणं गरजेचं आहे. शुद्ध सकाळची हवा घेणं गरजेचं आहे. ऑक्सिजन घेणं आहे आणि विशेषतः बऱ्याच जणांना काय असतं, की उन्हाळा आला की चला एसी लावा, एसी. तर सगळ्यांना माझी विनंती की एसी टाळा. जेवढं तुम्ही किमान जरी तुम्ही लावत असाल तर एखादा दुसरा तास लावा. पण कंटिन्यू एसीची सवय आहे ती पूर्णतः टाळा, कारण ती शरीरासाठी फार घातक आहे. किंवा जेव्हा तुम्ही एसी मधनं बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही बघा, की दोन्ही वातावरणामध्ये तुम्ही लगेच एकदम गुदमरल्यासारखं होतं तुम्हाला. हा जर फरक टाळायचा असेल तर तुम्ही एखादा दुसरा तास एसी लावा आणि तो देखील कमी लावा. त्याचबरोबर सकाळी जेव्हा तुम्ही अंघोळ करता त्यावेळेस तुम्ही काय करायचं, आपली सगळ्यात मेन 72,000 नस नाडीचं केंद्र काय असेल तर ते नाभी आहे. या नाभीच्या ठिकाणी फक्त हा हात आहे तो असा ठेवायचा आहे आणि थंड पाण्याचा एक तो तांब्या आहे तो छोटीशी धार धरायची. हा पूर्ण तांब्या संपवायचा आहे आणि काय करायचंय, की हे थंड झाल्यामुळे आपलं शरीर काय होईल, व्यवस्थितरित्या थंड होईल आणि आपला जो उष्माघात होणार आहे तो उष्माघाताचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर सगळ्यात मेन स्ट्रोकचा पॉईंट कुठला असतो उष्माघातला इथलं, बॅक साईडला हा पॉईंट असतो. तर या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, की जुन्या काळी लोक रुमाल वगैरे ठेवायचे. का तर तो उष्माघाताचा सनस्ट्रोक जो आहे तो डायरेक्ट इथं होऊ नये, आपल्याला चक्कर येऊ नये, मूर्छा येऊ नये यासाठी ते इथे काय करायचे, रुमाल ठेवायचे. तर तशा पद्धतीचा रुमाल देखील आपण अशा ठेवून करू शकतो. किंवा आता बऱ्याच फॅसिलिटीज निघाल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे स्कार्फ निघाले आहेत, गॉगल आहेत, त्याचा देखील आपण वापर करून आपण त्या ह्याच्यापासून दूर होऊ शकतो. त्याचबरोबर आपण आहार कसा घेतला पाहिजे, तर आहारामध्ये शक्यतो आपण काकडी असेल, कांदा असेल याचं सेवन जास्तीत जास्त केलं पाहिजे. आणि पाण्याचं सेवन जास्त होत असल्यामुळे मुळातच पचनशक्ती जी आहे ती पूर्णतः कमी झालेली असते. मग ह्या काळात आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर आपले पाचक रस आपल्याला कसे मिळतील हे बघायचं आहे. त्याचबरोबर या दिवसामध्ये घाम अतिरिक्त जात असतो, त्यामुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी हे आपल्या कमी होतं आणि ते जर मिळवायचं असेल तर मी तर म्हणेन, की पृथ्वीवरील सगळ्यात चांगलं काय असेल अमृत, तर ते आहे ताक. ह्याच्यामधनं लॅक्टिक सीड जे आहे ते आपल्याला पूर्णतः मिळते, ज्यामुळे आपल्या पचनास मदत होते. तर मला सगळ्यांना अशी विनंती आहे, की आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने घरातल्या प्रत्येकाने काम करावं लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती असेल असं नाही. पण या आर्थिक परिस्थितीमध्ये गरिबांचं देखील अमृत काय असेल तर ते ताक आहे आणि ते इझी अवेलेबल आहे. तुम्ही घरात देखील दुधापासून दही, दह्यापासून ताक बनवू शकता आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पाहिजे तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरे घाला, थोडीशी कोथिंबीर घाला किंवा पुदिना असेल. पुदिन्यामुळे तुमचं म्हणजे बीपी देखील तुमचा नॉर्मल होण्यासाठी पुदिन्याची चांगली मदत मिळू शकते. तर या नैसर्गिक साधनाचा वापर किंवा आता बाजारात कैऱ्या येत आहेत तर त्याचं पन्हं बनवू शकता. तोही देखील नैसर्गिक साधनामध्ये खूपच चांगला आहे. त्याचबरोबर सर्वांना विनंती करेन, की रात्री झोपताना बऱ्याच जणांना काय होतं, की झोपच येत नाही व्यवस्थित. तर त्याचं कारण काय असतं, की शरीर खूप थकून जातं, कारण प्रचंड घाम आलेला असतो.
तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यात इझी अवेलेबल काय तर खोबरेल तेल. तर त्या खोबरेल तेलाने आपल्या तळव्याचा मसाज करावा, जेणेकरून दिवसभरामध्ये जो आलेला ताण थकवा हा निघून जाईल आणि आपली शांतपणे आपली झोप होईल, ज्या करून दुसऱ्या दिवसाच्या कामासाठी आपण तितकंच तत्पर राहू, त्याबरोबर फ्रेश फ्रेश होता राहू. येतं. तर त्यासाठी मी विनंती करेन आणि रात्रीचा जो आहार घेताय तो अगदी हलका घ्या आणि आपण जे कपडे वापरतोय तर कपडे वापरता देखील सुती कपडाचा वापर करा जास्तीत जास्त. टोपी जरी वापरत असाल तर पांढरा कलर वापरा. जेवढा तुम्ही डार्क कलर वापराल, कारण रिफ्लेक्शन आहे शेवटी तो तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. तर पांढरे कपडे वापरा किंवा जर तुम्ही घरामध्ये हिरवे पडदे लावा की जेणेकरून तुम्हाला त्या उष्णतेपासून तुम्हाला करता, किंवा वाळा आहे, पाण्याचा जो माठ असतो आणि माठामधलं पाणी प्या. बऱ्याच जणांना एक चुकीची सवय असते की फ्रीज उघडायचं आणि फ्रीज मधील बॉटल आपण तोंडाला लावायची, बरोबर. गटागटा ते पाणी थेट प्यायचं. लावली तर जाते ती. त्याचा देखील त्रास आपल्या शरीराला खूप होत असतो. तर हे हानिकारक एसी आणि फ्रीज मधील पदार्थ, जास्तीत जास्त थंड पेय जे आहे, किंवा आता बरेच जण 7 अप वगैरे पितात किंवा बाकी कुठल्या नावात मला जायचं नाही, पण ते पिल्यामुळे आपल्याला वाटत असतं की थंडावा निर्माण होतो, उलट ते उष्ण आहे. आणि हे लक्षात आलं शुगरचं पाहिजे. प्रमाण पण प्रमाण पण वाढतंय. तर त्यापेक्षा तुम्ही आपल्याकडे नैसर्गिक स्रोत जे आहे, उसाचा रस खूप छान आहे, काकवी आहे. अगदी म्हणजे मी तर म्हणेन की जगामधलं सगळ्यात जर काही जर असेल तर सगळं मुबलक आपल्या इथं आहे. किंवा आपण जो काय म्हणतो त्याला, वाळं किंवा गुलकंद. वाळा किंवा आहे, गुलकंद आहे. त्याचबरोबर जो आपण आता ज्वारी आणि आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, हुरडा देखील तुम्ही शिजवून त्याचे ते घुगऱ्या ज्याला म्हणतात, ते पाणी जरी करून तुम्ही पिलात तरी तुमचा ताप वगैरे हाडी ताप असेल तरी तो दूर होणार आहे. अशा अच्छा. साध्या सोप्या पद्धती आहेत, पण त्या पद्धतीकडे आपण जात नाही. आता बऱ्याच वेळेस ढाळा येतो ज्याला म्हणतो बाजारात, तो हरभरा खाणं आपल्या ह्याच्यासाठी खूप चांगलं आहे. हेल्थसाठी. की जे पीक आपल्या इथे येतंय, तो जर आपला नैसर्गिक आहार, आपण सोलापूरमध्ये राहतो, तर सोलापूरमध्ये काय खाल्लं पाहिजे आपण? तर आपल्या इथे डाळिंब पिकतं, आपल्या इथं पेरू पिकतो. जे पिकतं ते खा. ज्वारी खा, बाजरी, तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही. सर, या सगळ्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा जो तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे, तो असा आहे, की कुठले पॉइंट्स प्रेशराइज्ड केल्यानंतर म्हणजे प्रेशर दिल्यानंतर हं. आपल्याला किंवा टॅपिंग केल्यानंतर आपल्याला थंडावा मिळू शकेल शरीराला किंवा हां. उष्माघाताचा त्रास होणार नाही, असे कोणते पॉइंट्स आहेत? ओके. ते तर पॉइंट मी सांगेनच. पण सर्वप्रथम तर तुम्ही सगळेजणांनी मिळून एक विनंती आहे, की सगळ्यांनी पूर्णतः टॅपिंग डेलीच्या डेली हं. करणं गरजेचं आहे. उष्माघाता म्हणलं तर तुम्ही चुंबकाचा वापर करू शकता. चुंबकाचं पाणी पिल्याने देखील तुम्हाला थंडावा मिळणार आहे. पॉइंट्स ॲक्युप्रेशर पॉइंट्सपेक्षा देखील अ, उन्हाळ्यामध्ये काही जर कामाला येत असेल तर ते आहार आहे. आहारामधूनच आपण आपली उष्णता कमी करू शकतो. ओके. त्याचा जास्त म्हणजे उपयोग होतो. बेनिफिट जे आहे, तर तुम्ही आहारावर जेवढं कॉन्सन्ट्रेट कराल, तेवढं त्याचं बेनिफिट ॲक्युप्रेशर पॉइंटपेक्षा. ॲक्युप्रेशर पॉइंटमध्ये तुम्ही काय करू शकता, की आता तुमचा घोळाना फुटला समजा, नाकातनं रक्त येतं, म्हणजे उन्हाळ्यात काय त्रास होतात, तर त्याच्यामध्ये हे 2 पॉइंट आहेत तुमचे. ते तुम्ही प्रेस करू शकता. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस मूर्छा येते, करते, तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये इथे एक बरोबर एक पॉइंट असतो. त्या पॉइंटला देखील तुम्ही प्रेस केलात, तरी तुम्हाला बेशुद्ध होणं म्हणा, मूर्छा येणं, तर त्याच्यामध्ये तो पॉइंट मदत होऊ शकतो. बऱ्याच वेळेस खूप अंग वगैरे दुखतं, तर त्याच्यावेळेस हा पॉइंट तुम्ही प्रेस करू शकता. असं अच्छा, आहे. म्हणजे हा म्हणजे उन्हाळ्यापासून जो होणारा त्रास आहे, त्याच्यात अंगठ्याजवळचा आणि या दोन्हीमध्ये तर्जनीच्या मध्ये जो साइडचा. खड्डा येतो, त्या खड्ड्यामध्ये जो पॉइंट येतो LI4 म्हणतो, ज्याला आम्ही साधारण किती वेळ ते लार्ज प्रेस? इंटेस्टाईन हा पॉइंट येतो. हा साधारणतः तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं 3 म्हणजे वेळेस 30 अंक दाबूनच ठेवायचा आहे दाबून तो? ठेवू शकता किंवा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज ते फिरवू पण शकता. असं आहे. ओके. म्हणजे पण याच्याने नेमका काय उपयोग होऊ शकेल? ह्याच्यामुळे तुमचा जे आहे ते तुमचा जो आता बऱ्याच वेळेस उन्हामुळे आपलं डोकं दुखत असतं, हां. मान दुखत असते, अंग दुखत असते. तर हा पूर्ण शरीरासाठी एक महत्त्वपूर्ण पॉइंट आहे. ओके. आणि म्हणजे शरीरामध्ये जेवढे पेन आहेत, थोडक्यात आपण एक बाजारात जाऊन पेन किलर गोळी घेतो. हा पेन किलर पॉइंट आहे. अच्छा. थोडक्यात सांगायचं तर आमच्या भाषेत म्हणजे हा पेन किलर पॉइंट आहे. म्हणजे पहा रसिका हो, आपल्या हातातच आपल्या पेन किलरचं बटन आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. सरांनी किती सुंदर हा मुद्दा सांगितलाय. या अंगठ्याच्या आणि या तर्जनीच्या मधल्या भागामध्ये आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे 10-10 हो, 10 सेकंदासाठी. सेकंद. ओके. सर, तुपाचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्व हो, आहे, अनन्यसाधारण हो. महत्त्व आहे. पण उन्हाळ्यात याचं सेवन आपण किती वेळ करावं? म्हणजे 2 चमचे म्हणा किंवा संध्याकाळी 1 चमचा, नाही, मुळात सकाळी 1 काय होतं, चमचा. की ह्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस कोरडी त्वचा पडणं हं. किंवा आतून देखील आपलं म्हणजे हा एक फार मोठा गैरसमज आहे, की तुपामुळे फार
उष्णता वाढते की नाही, हं. तूप वंगण म्हणून काम करतं. ते हं. प्रमाणात घेतलं तर ते योग्यच आहे. 1 ते 2 चमचे तुम्ही नाभीला देखील म्हणजे तूप रात्री झोपताना घेतलं, तरी ते खूप चांगल्या रीतीने शांत झोपेसाठी वगैरे गरजेचं आहे. हं. त्याचबरोबर डाव्या नाकपुडीत जर आपण रात्री झोपताना शुद्ध गाईचं तूप घातलं, तरी त्याच्यामुळे जो होणारा निद्रानाशाचा त्रास आहे किंवा वाढणारी जी अतिरिक्त आपली उष्णता आहे हं. डोक्याची, ती देखील उष्णता कमी होण्यासाठी म्हणजे मदत करते. नस्या हा प्रकार जो नस्य हा आहे. प्रकार आहे. ओके. ह्याच्यामध्ये जर आपण योग्य रीतीने आपण इथं लिमय निसर्ग उपचारमध्ये आम्ही ही पूर्णतः माहिती देण्यासाठी आहोतच, की हं. तुम्ही इथं या आणि पूर्णतः नैसर्गिकरित्याने कसं जर आयुष्य जगायचं असेल, तर एक वेळेस नक्कीच आपण लिमय निसर्ग उपचारला भेट द्या. आणि येस. हां. अ, सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे आपल्याला. आपल्याकडचा उन्हाळा जो आहे तो कडक आहे. तो थोडासा थंडावा करता यावा याकरिता हा केलेला एक प्रयत्न आहे. तज्ञ मार्गदर्शकांकडून तुम्हाला हे दिलेले हे जे सल्ले आहेत ते तुम्ही नक्कीच अनुसराल आणि हा उन्हाळा कडक होऊन थंड कसा होता येईल यासाठी तुम्हीही प्रयत्न करा. मी अश्विनी तडवळकर, कॅमेरामॅन आकांक्षा सोनावणेसह सोलापूर तरुण भारत डिजिटल.